जिल्ह्याची आजही ओळख ही विलासराव देशमुखांनी केलेल्या कामामुळे त्यांच्या नावाने केली जाते। आणि ज्यावेळी खरं तर एखाद्या नेत्याचं, दिवंगत नेत्याचं नाव पुसण्याचं वक्तव्य केलं जातं, त्यानंतर कुठेतरी त्याचे पडसाद जे आहे ते पक्षाला परिणाम स्वरूपी भोगायला लागलेत असं आपल्याला आता सुरुवातीच्या निकालाच्या कलांमध्ये तरी दिसून येत आहे। कारण ज्यावेळी खरं तर रवींद्र चव्हाण यांनी ते स्टेटमेंट केलं, त्यानंतर खरं तर राजकारणापासून दूर असलेला रितेश देशमुख, जो बॉलिवूडचा अभिनेता आहे, जो माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुखांचा चिरंजीव आहे, त्याने खरं तर याविषयी आपली नाराजी बोलून दाखवली होती। आणि मग त्याचा जो व्हिडिओ होता तो व्हायरल झाला आणि मग त्याची दखल खरं तर पुढच्या प्रचार सभेत ही देवेंद्र फडणवीसांकडून घेण्यात आली। मग देवेंद्र फडणवीसांनी एक प्रकारे रवींद्र चव्हाणांनी केलेलं वक्तव्य पुसून टाका किंवा ते सावरण्याचं किंवा त्यांना काय म्हणायचं होतं त्याऐवजी विलासराव देशमुखांनी केलेलं काम हे कधीही पुसता येणार नाही, पण त्याच विकास कामांमध्ये आपण भर पाडू शकतो अशा प्रकारचं वक्तव्य करून ते सावरण्याचा प्रयत्न जरूर केला। पण लातूरच्या जनतेला, लातूरच्या मतदार राज्याला मात्र ते काहीसं रुचलेलं दिसत नाही। कारण लातूरचा पट्टा असेल तो निष्ठावंतांना मानणारा पट्टा आहे। म्हणजे अमित देशमुख असतील, धीरज देशमुख असतील, खरं तर विधानसभेला धीरज देशमुखांचा पराभव झालाय, पण अमित देशमुख विजयी झाल्यानंतर अमित देशमुखांनी एकहाती नेतृत्व स्वीकारलं आणि लातूर महापालिकेची ज्यावेळी त्यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली त्यावेळी त्यांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत सर्व जे नेते आहेत, स्थानिक पातळीवरची काँग्रेसची जी संघटना आहे त्यांना जवळ करत त्यांनी एक प्रकारे तिकडे स्थानिक पातळीवर राबवलेली रणनीती आणि भाजप प्रदेशाध्यक्षांकडून झालेलं वक्तव्य, या खरं तर दोन्हीचा समन्वय तिथे आपल्याला पाहायला मिळतो। आणि कुठेतरी काँग्रेसच्या बाजूनं आणि अमित देशमुखांच्या नेतृत्वाला एक प्रकारे पॉझिटिव्ह किंवा सकारात्मकरित्या प्रेझेंट करणारा हा निकाल आहे। कारण लातूर महापालिकेच्या जर सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडे गेल्या तर पुन्हा एकदा मराठवाड्यातला हा महत्त्वाचा जिल्हा आणि या महत्त्वाच्या जिल्ह्यातली लातूर महापालिका ही काँग्रेसच्या हाती जाईल आणि मग काँग्रेसला आपली विकास कामं दाखवण्याची एक संधी मिळेल। लातूरमध्ये काँग्रेससाठी चांगलं चित्र